फडणवीसांना चाललं, मग थलपतीला वेगळा न्याय का? राज्यपालांनी विजय थलपती यांना बहुमतासाठी आकड्यांचा खेळ पूर्ण करण्याची अट घातल्यानं हा प्रश्न विचारला जातोय। फडणवीसांकडे तर असं कोणतंही बहुमत नसताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कशी शपथ दिली होती? प्रत्येक राज्यासाठी सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळे कायदे काढून आहेत का? व्यक्ती पक्ष बघून कायदा बदलतो का? कारण तामिळनाडूच्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत थलपती विजयच्या तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाला भरभरून मतदान केलं। पहिल्याच निवडणुकीत हा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून तामिळनाडू विधानसभेमध्ये समोर आला। विजय यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी जोरदार तयारीही सुरू झाली। विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावाही केला, पण राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजयला मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यास नकार घंटा वाजवली आहे। द हिंदूच्या बातमीनुसार आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणा, मगच शपथविधी होईल अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे। पण खरी गोम इथंच आहे। देशात मग ती लोकसभा असो की विधानसभा, तिथं त्रिशंकू अवस्था असते, तेव्हा बहुमत आधी राज्यपालांच्या बंगल्यावर सिद्ध करावं लागतं की सभागृहात? 2019 मध्ये महाराष्ट्रात जे झालं ते तमिळनाडूत का होत नाही? सुप्रीम कोर्टाने याबद्दल काय निकाल दिलेत? संविधानामध्ये नेमकी काय तरतूद आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, विजय थलपती हे बहुमतापासून किती दूर आहेत? कारण शेवटच्या क्षणाला खूप महत्वाच्या घडामोडी घडतायत आणि या सगळ्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल की हा राजकारणाचा खेळ काय, कोण चूक आहे, कोण बरोबर आहे। पण पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायाळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी आपण तामिळनाडू विधानसभेचं सध्याचं जे गणित आहे, म्हणजेच निकाल काय लागलाय ते समजून घेऊ। तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत आणि बहुमतासाठी 118चा आकडा गरजेचा असतो। टीव्हीकेने 108 जागा जिंकल्यात, पण इथं एक ट्विस्ट आहे। सी जोसेफ विजय उर्फ विजय थलपती यांनी 2 मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे, त्यांना 1 जागा सोडावी लागणार आहे। त्यामुळे विधानसभेचं जे संख्याबळ आहे ते 234 वरून 233 होईल, बहुमताचा आकडा 118 वरून 117 होईल। पण 6 महिन्यांनी पोटनिवडणुकीनंतर पुन्हा 118च आमदार लागणार आहेत बहुमतासाठी। दुसरीकडे काँग्रेसनं तामिळनाडूत मोठी राजकीय उलथापालथ करत द्रमुक सोबतची आपली 20 वर्षापासूनची जुनी दोस्ती तोडली आहे। विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केलाय। काँग्रेसच्या या 5 आमदारांमुळे विजयच्या आघाडीचं संख्याबळ 113 वर पोहोचले। टीव्हीकेचे 108 आणि काँग्रेसचे 5, म्हणजेच सत्ता स्थापनेसाठी विजय यांना आणखी 5 ते 6 आमदारांची गरज आहे। आणि या 112 आमदारांचं पाठिंब्याचं पत्र घेऊनच विजय हे 6 मेला राज्यपालांकडे गेले होते। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला, पण राज्यपालांनी नकार दिला। राज्यपालांच्या नकाराचं कारण काय? तर विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला तेव्हा राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या सह्यांचं पत्र आणण्यास सांगितलंय। इंडिया टुडेच्या बातमीनुसार विजय यांनी राज्यपालांना दिलेल्या पहिल्या पत्रात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत मागितली नव्हती, पण नंतर त्यांनी 14 दिवसांचा 2 आठवड्यांचा वेळ मागणारं नवं पत्र देण्याची तयारी दर्शवली आहे। पण या सगळ्यात एक घटनात्मक प्रश्न निर्माण झालाय। तो प्रश्न म्हणजे राज्यपालांना असं बहुमत सिद्ध करण्याचा आग्रह धरता येतो का? तर याची सारी प्रोसेसच आपल्या संविधानामध्ये सविस्तर सांगण्यात आली आहे। त्यासाठी आपल्याला भारतीय संविधानातल्या कलम 163 आणि 164 मध्ये काय तरतूद करण्यात आली आहे ते समजून घ्यावं लागणार आहे। कलम 163 नुसार राज्यपालांना सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एक मंत्रिमंडळ असतं, ज्यालाच आपण सरकार म्हणतो। पण काही विशिष्ट परिस्थितीत राज्यपालांना स्वतःच्या मर्जीनं म्हणजेच विशेष अधिकारानं निर्णय घेण्याची मुभाई असते। कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते, पण विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा हा विशेष अधिकार वापरून राज्यपाल कोणालाही सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात। पण याच अधिकाराचा देशात वारंवार राजकीय सोयीनुसार गैरवापर झाल्याचा आरोप कायदेतज्ञ करतात किंवा तशा घटना देखील समोर आलेल्या आहेत। त्यामुळे या तरतुदीचा नेमका अर्थ कसा लावायचा तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय तर बहुमत सिद्ध करण्याची जागा कोणती याबद्दल सुप्रीम कोर्टात एक ऐतिहासिक खटला चालला। एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक खटल्यात सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही सरकारचं बहुमत हे राजभवनात आमदारांची परेड किंवा आमदार हजर करून मोजलं जाऊ शकत नाही। बहुमताची खरी चाचणी ही नेहमीच
विधानसभेच्या पटलावर झाली पाहिजे. सध्या तामिळनाडूत मात्र कोणत्याही एका पक्षाला किंवा निवडणुकीआधी झालेल्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. अशा वेळी राज्यपालांना घटनात्मक कर्तव्याचं पालन करायचं असतं. त्यांनी सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवावं लागतं आणि नंतर त्याला सभागृहामध्ये आपलं बहुमत सिद्ध करण्याची मुदत द्यावी लागते, असंच अपेक्षित आहे. जसं सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला घटनेनं मूलभूत अधिकार दिलेत, तसंच नागरिकांनी कर्तव्य काय पार पाडायला पाहिजेत तेही घटनेने सांगितलंय. तीच गोष्ट घटनाकारांनी राज्यपालांना विशेष अधिकार देतानाच त्यांनी कर्तव्याचं संविधानाला धरून कसं पालन केलं पाहिजे हेही अपेक्षिलेलं आहे. इथंच आपण आणखी एक गोष्टही समजून घ्यायला पाहिजे. विधानसभेत सरकार टिकवण्यासाठी नेहमी ॲब्सोल्यूट मेजॉरिटीची म्हणजे तामिळनाडूच्या प्रसंगामध्ये 118 आमदारांची गरज नसते. फ्लोर टेस्टच्या वेळी सिंपल मेजॉरिटी पुरेशी असते. समजा बहुमताची चाचणी होत असताना द्रमुक किंवा अण्णा द्रमुकचे काही आमदार तटस्थ राहिले, ॲब्सेंट राहिले आणि 234 पैकी फक्त 200 आमदारांनीच मतदानामध्ये सहभाग घेतला, तर सरकार वाचवण्यासाठी विजय यांना फक्त 101 मतांचीच आमदारांचीच गरज असते. त्यामुळं राज्यपालांनी आधीच 118 आमदारांच्या सह्या मागणं हे घटनात्मक प्रक्रियेला धरून नाही, असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. मग राज्यपालांची दुटप्पी भूमिका आहे काय या प्रकरणामध्ये? आपल्या देशाच्या राजकीय इतिहासात बघितलं आपण तर अनेकदा बहुमत नसतानाही राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला किंवा अगदी दुसऱ्या नंबरवरच्या पक्षालाही सत्ता स्थापनेची, सरकार बनवण्याची संधी दिली आहे. यासाठी इतिहासात आपल्याला फार दूर जायची गरज नाही, अगदी नजीकचा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रातलंच उदाहरण तुम्हाला माहिती असेल. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे शपथविधी झाला होता. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे आमदारांचं स्पष्ट बहुमत नसतानाही त्यांना शपथ दिली होती. पण काही तासातच बहुमताअभावी हे सरकार गडगडलं, कोसळलं. फडणवीसांनी बहुमत सिद्ध करण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. 2018 मध्ये कर्नाटकमध्येही बहुमताचा आकडा नसताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपच्या BS येडियुरप्पा यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. 2017 मध्ये तर गोवा आणि मणिपूर या 2 राज्यांमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता, पण राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलेलं होतं. सरकार स्थापनही झालेलं होतं. ही सगळी मोदी सरकारच्या काळातली गेल्या 10 वर्षातली उदाहरणं आहेत. बहुमत नसतानाही राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिल्याची ही उदाहरणं आहेत. पण 1996 मध्ये तर लोकसभेत बहुमत नसतानाही राष्ट्रपतींनी अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली होती. पण लोकसभेत त्यांना बहुमत सिद्ध करता न आल्यानं त्यांचं सरकार म्हणजे वाजपेयींचं सरकार गडगडलं. असंच 1991 मध्येही स्पष्ट बहुमत नसताना काँग्रेसच्या PV नरसिंह राव यांना सरकार स्थापन करण्याची संधी देण्यात आलेली होती आणि त्यांनी नंतर बहुमत ही सिद्ध केलेलं होतं. मग जो न्याय राज्यपालांनी भाजपला, फडणवीस आणि येडियुरप्पा यांना लावला, तोच न्याय तामिळनाडूत विजय थलपती यांना का लावला जात नाही? हा प्रश्न आता केवळ राजकारण्यांनाच पडलेला नाही, तर सोशल मीडियावर या प्रश्नांचा पाऊस पडलेला आहे. राज्यपाल राजकारणात उतरल्याचा आरोप होतोय. एक आमदार असलेल्या भाजपच्या खेळात राज्यपाल सामील झाल्याची टीका होतीये. मग द्रमुक, अण्णा द्रमुक हे एकत्र येणार आहेत का या सगळ्या खेळामध्ये? आता या सर्व घटनात्मक पेच प्रसंगामागं सत्ता स्थापनेला उशीर करण्यामागं दडलेलं राजकारण देखील आपण समजून घ्यायला पाहिजे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार TVKला रोखण्यासाठी द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे कट्टर वैरी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या पर्यायावर विचार करत आहेत, अशा वावड्या उठल्यात. पण प्रत्यक्षात द्रमुकनं हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. माजी मुख्यमंत्री, मावळते जे मुख्यमंत्री आहेत ते MK स्टॅलिन यांनी स्पष्ट केले की ते जनतेच्या कौलाचा आदर करून विरोधी पक्षातच बसणार आहेत आणि विजयच्या सरकारला काम करण्याची वेळ देणार आहेत, त्यांना एक संधी देणार आहेत. तर दुसरीकडे अण्णा द्रमुकनंही TVKला पाठिंबा देणार नसल्याचं आता या सगळ्या घटनाक्रमानंतर अधिकृतरित्या जाहीर केले. आपले आमदार फुटू नयेत किंवा कुणीही फोडू नयेत म्हणून अण्णा द्रमुकनं खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या बहुतांश आमदारांना पुदुचेरीच्या एका हॉटेलमध्ये हलवलंय. काँग्रेसनं विजयला पाठिंबा दिला असला तरी TVKनं भाजप सारख्या जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवावं अशी अटही घातली. म्हणजेच भाजपनं पडद्यामागून विजयला मदत केली तर काँग्रेस आपला पाठिंबा काढून घेईल. दरम्यान डावे पक्ष CPI, CPM आणि VCK या पक्षांनी राज्यपालांवर या सगळ्या घटनाक्रमावरून ताशेरे ओढलेत. या पक्षांचं म्हणणं आहे की विजय हे सर्वात मोठ्या पक्षाचे नेता आहेत, त्यामुळं राज्यपालांनी त्यांना राजभवनाच्या या सगळ्या खेळामध्ये न अडकवता विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी. तसंच CPI आणि VCK या द्रमुकच्या मित्रपक्षांनीही आता TVKला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे विजय यांच्याकडे आता आणखी 4 आमदाराचं
पाठबळ वाढले. त्यामुळं संख्याबळ 117वर पोहोचले. म्हणजेच आता केवळ एका आमदारांचा पाठिंबा हवाय. तो मिळेल असंच आतापर्यंत ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावरून दिसतंही. कारण द्रमुकनं अण्णा द्रमुक सोबत सरकार स्थापन करण्यात आपल्याला इंटरेस्ट नसल्याचं सांगितल्यानं सद्यस्थितीत विजय यांच्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय शिल्लक नाही. थोडक्यात काय तर केवळ बहुमताचं कारण सांगत राज्यपालांनी विजयला सत्ता स्थापनेची संधी दिली नाही आणि दुसरा कोणताही पक्ष सत्ता स्थापनेसाठी पुढे आला नाही तर तामिळनाडूमध्ये कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू शकते. पण असा निर्णय किंवा अशी घडामोड तामिळनाडूच्या जनतेनं जो काही जनादेश दिलेला आहे त्याचा अपमान ठरू शकतो. लोकांचा मतदानावरचा लोकशाहीवरचा विश्वास उठणारी ही घटना असेल. त्यामुळं आधीच बदनाम झालेलं राज्यपाल पद आणखी बदनाम होईल. जनतेच्या नजरेत त्याची किंमत उरणार नाही. राजकीय कुरघड्या करण्यासाठीच हे पद आहे असं जे काही जनमत आहे ते आणखी घट्ट होईल. पण तुम्हाला काय वाटतं, राज्यपालांची ही भूमिका पक्षपाती आहे की संविधानाला धरून आहे? विजय यांना किमान विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी का? राज्यपालांच्या दरबारात फडणवीसांसाठी वेगळा आणि विजय यांच्यासाठी वेगळा न्याय आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. राजकारणाचे असेच अभ्यासपूर्ण विश्लेषण बघण्यासाठी आपल्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.